नमस्कार. सुख आणि दुःखामध्ये संतुलन हा आपला आजचा विषय आहे. बरेच जण हा विचार करतील की दुःखाने संतुलन बिघडतं, आनंद बिघडतो हे माहिती आहे, पण सुखाने बिघडतो? खरं म्हणजे खरं आहे, सुखाने सुद्धा बिघडतो. जसं एखादा शांत तलाव असतो, त्या तलावामध्ये तुम्ही दगड टाका की सोन्याची वीट टाका, त्या तलावामध्ये तरंग उठणारच, तलाव अशांत होणारच. त्यामुळे जसं दुःख आपल्याला त्रास देतं तसं सुखसुद्धा आपला आनंद भंग करतं. एका माणसाची कथा सांगतात. त्या माणसाला मोठी लॉटरी लागली 1 करोडची. त्याच्या घरच्यांनी विचार केला की याला जर एकदम सांगितलं तर हा एखाद्या वेळेस हृदयविकाराने मरून जाईल, हार्ट अटॅक येईल त्याला. म्हणून ते एका डॉक्टरकडे जातात. ते म्हणतात असं असं झालेलं आहे आणि त्याला लॉटरी लागली आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला बोलवून हळूहळू करत सांगा की तुला लॉटरी लागली. डॉक्टर म्हणतो काही हरकत नाही, मी सांगतो त्याला. त्या माणसाला घेऊन नातेवाईक डॉक्टरकडे जातात. डॉक्टर त्याला हळूहळू म्हणतो की समजा असं धरून चाला की तुम्ही लॉटरीचं तिकीट घेतलं आहे आणि समजा असं धरून चाला की तुम्हाला 1 करोडची लॉटरी लागली, तर तुम्ही काय कराल? म्हणजे त्याच्या मनाची तयारी करत असतो. तर हा माणूस म्हणतो की मला जर 1 करोडची लॉटरी लागली तर 50 लाख मी तुम्हाला देईन. त्याबरोबर तो डॉक्टरच हार्ट अटॅकने मरतो. सांगायचा उद्देश काय की सुख काय आणि दुःख काय हे दोन्ही आपल्याला आनंद बिघडवायला कारणीभूत होतात. मग याला पर्याय काय? तर एक पर्याय आहे की या दोन्ही परिस्थितीमध्ये सुख असो की दुःख असो, अति याला म्हणतो आपण हर्ष आणि अति दुःख दोन्ही करू नये. कारण हे पलटणार आहे. सुख येतं तेव्हा त्याच्या पाठोपाठ दुःख येतं. जसं दुःख येतं त्याच्यानंतर सुख येतं. जसं रात्रीच्या अंधारानंतर पहाट होतीच, त्याच्यानंतर सूर्यास्त होतोच, परत सूर्योदय होतोच, हे चक्राकार आहे. आणि हे काही सतत राहत नाही, सतत बदलणार आहे. मग आपण त्याच्यामध्ये सामील न होता आपण जर त्याच्याकडे साक्षीभावाने बघायला सुरुवात केली, याच्या आपण एखादा चित्रपट जसं बघताना आपण चित्रपटापासून वेगळा असतो, तोपर्यंत काही अडचण नसते. त्यामुळे आपण जर या सगळ्या परिस्थितीकडे, की एक वाक्य नेहमी सांगतात की धिस विल ऑल्सो चेंज, हे सुद्धा बदलेल. म्हणजे हे सगळं अनित्य आहे, हा सगळा खेळ आहे. आणि त्याच्याकडे खेळासारखं जर बघितलं तर आपल्याला सुख आणि दुःख दोन्हीमध्ये आपलं संतुलन राहू शकतं. आपल्या पायाला खेळा लागला, ठीक आहे, शरीर म्हणून काहीतरी वाटणं साहजिक आहे. पण दुःख करणं म्हणजे काय? मलाच का लागला, मग याच्यातनं काही करता आलं नसतं का, कोणी टाकला, वगैरे वगैरे, हे पुढचे प्रकार आहेत. त्याच्याऐवजी ठीक आहे, लागलं आहे, त्याच्यावर काय उपचार करता येतील जरूर करावेत, पण पुढच्या गोष्टी करू नयेत. तसंच सुखाच्या बाबतीत ठीक आहे, चांगलं झालं, परमेश्वराच्या कृपेने मला मिळालं, पण म्हणून काही फार मोठा हर्ष करण्याची गरज नाही आहे. अशा रीतीने जर आपण आपला बॅलन्स टिकवायचा प्रयत्न केला कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर आपल्याला या गोष्टी आपल्याला त्रास देत नाहीत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा याबद्दल छान असं विस्तृत वर्णन केलेलं आहे की स्थितप्रज्ञ कसा असतो. त्याला सुखामध्ये काही फार मोठा हर्ष होतो असं नाही, आणि दुःखामध्ये तो फार काही म्हणजे डिस्टर्ब होतो असंही नाही. अशा व्यक्तीला आनंद मिळतो, कारण तो या सगळ्या चक्रातनं, अस्थिर चक्रातनं, अनित्य चक्रातनं तो बाहेर निघतो आणि मग त्याला आनंद मिळायला लागतो. तर सुख आणि दुःख दोन्हीमध्ये आपलं संतुलन कसं साधायचं, ही जर कला आपल्याला मिळाली तर आपण नक्कीच जीवनात आनंदी होऊ. हे असे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांबरोबर शेअर करा. नमस्कार.